नमस्कार. रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे. बघा हे काय आहे तर हे कलिंगडाचे टरफल आहेत आणि हा पांढरा भाग आपण काढून फेकून देतो आणि लालवाला भाग खातो. तर या टरफलापासून आज आपण खूप छान थालीपीठ बनवू. त्याकरिता हे याचं जे हिरवं कवर आहे हे काढून घेऊ आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. पांढरा भाग फेकण्यामध्ये जाते, पण यामध्ये सुद्धा खूप पौष्टिक गुणधर्म आहेत. त्याकरिता आपल्याला पहिले असं हिरवं कवर काढून घ्यावं लागेल आणि याला मिक्सरमधून थोडं बारीक करून घेऊ. याचा सर्व लालवाला भाग आपण काढून घेतला आणि हिरवंवालं कवरसुद्धा काढलं. याला आता मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊ. थालीपीठमध्ये आपण 4 ते 5 हिरवी मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरे हे मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ. आता आपण याला मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. हे बघा, खूप जास्त बारीक केलं नाही. याला आपण चावून खाऊ शकतो. यामध्ये मी एवढे कांदे घालत आहे. 1 कांदा आहे हा. हे वाटण, एवढा ओवा, एवढे तीळ, पाव चम्मच हळद, लाल तिखट बघा 1 चम्मच, 1.5 चम्मच. बघा आता यामध्ये चवीपुरते मीठ घालू, एवढी कोथिंबीर, गव्हाचं कणिक आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. याला आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. कलिंगडाच्या फोडीमध्ये हे पाणी असते जास्त, त्यामुळे हे सहज मिक्स होऊन जाणार. आणि जर आपल्याला वाटलं तर आपण अजून थोडं थोडं पाणी घालून याला थोडंसं सैलसर गोळा मळून घेऊ. कारण थालीपीठ तव्यावर पसरवायला थोडं हे मिश्रण पातळच असावं लागते. बघा आता हे असा गोळा झाला आहे. याला आता तव्यावर पसरवासाठी थोडं हे सैलसरच लागते. हे बघा मी थोडं यामध्ये पाणी घालत आहे. बघा आता कढई गॅसवर आपण तवा गरम करून घेतलेला आहे आणि याला छान तेल लावून घेतलेलं आहे. बघा आता आपण हे जे सारण आहे ते असं तव्यावर पसरवून घेऊ. बघा याला थोडंसं पाणी लावून आपण पसरवू शकतो, त्यामुळे छान पातळ होते. हे हाताला थोडं चटके बसतात याचे. बघा आता हे किती छान पसरवलेलं आहे. कढईला थोडंसं तेल घालू आणि थोडं मध्ये पण. याला हे असं वरून झाकून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ. बघू आता 2 ते 3 मिनिट झालेले आहे. हे बघा आता हे एका साईडने शिजलेलं आहे. याला आता पलटवून घेऊ. दोन्ही साईडने छान याला शिजवून घेऊ. बघा हे आता दोन्ही बाजूनी छान शिजलेलं आहे. याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. थालीपीठ पूर्ण तयार झालेलं आहे. याप्रमाणे आपण बाकी थालीपीठ बनवून घेऊ. ही माझी मुलगी अक्षरा. हाय अक्षरा. बघ मी तुला कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून थालीपीठ बनवून दिलं. खाऊन बघ ग कसं झालंय तर. हो, खाऊन बघ. वाव, अप्रतिम. खूप सुंदर लागत आहे हे थालीपीठ आणि असं वाटतच नाही की हे कलिंगडाने बनलेले आहे. तुम्ही खाऊन तर बघा.